तर सुरुवातीला महत्त्वाची बातमी, मराठा उपसमितीचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलं आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदानात जरांगेंच्या भेटीला जात आहेत। तर संदीप शिंदे हे मनोज जरांगेंसोबत चर्चा करतायत आणि मनोज जरांगेंसोबत चर्चा झाल्यानंतर मराठा उपसमितीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे, पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केल्यावर उपसमिती पुन्हा चर्चा करणार आहे। विजय शिडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। विजय, काय माहिती या सगळ्या संदर्भात, काय अपडेट्स आहेत, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? त्याच्या अनुषंगाने जर सांगले गेले मराठा उपसमितीचे बैठक पार पडलेल्या विजय सूर्यवंशी या दोघांना उपसमितीचं शिष्टमंडळ म्हणून पाहिलं गेलं तर न्यायमूर्ती शिंदे जे आहेत म्हणून आलेले आहेत। सध्या काही लेखी कागदपत्र जे आहेत तुला शिंदे यांनी काय लेखी बांधले त्यांनी आणलेला पाटील यांनी मात्र देखील केलं यामध्ये पाहिलं गेलं होता। आज तसा लागू शकते आणि मराठा समाजावरती मागील काही दिवसापूर्वी मागणी घेण्याची भूमिका जी आहे ती बरोबर ज्या मराठा तुम्हाला देखील मोठी समावेश करण्यासाठी देखील माहिती द्या माझी जी आहे ती मनोज जरांगे पाटील माहिती दिली असती। हे संपूर्ण मुद्दे घेऊन आता मनोज जरांगे पाटील शिष्टमंडळ आता आले चर्चा करतात आणि त्यापैकी काय मुद्दे आणले गेले। तर धन्यवाद विजय या सगळ्या डिटेल्स बद्दल। यानंतर मी थेट जाते शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। शुभम, काय अपडेट्स आहेत? सध्या चर्चा चालू आहे आणि विशेष म्हणजे जरांगेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही समिती आपापसात चर्चा करणार आहे। काय या सगळ्या संदर्भातले अपडेट्स? स्नेहा, सध्या आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी काळापासून आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाला आता सुमारे 30 तास जे आहेत ते होत आहेत। 4 दिवसांचा प्रवास करून आझाद मैदान ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर पाहायला गेलं तर आत्ताच नुकतंच 5 मिनिटांआधी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे या ठिकाणी आझाद मैदानाला ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंचं त्यांच्यासोबत बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जे आहेत पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत कोकण विभाग आयुक्त विजय सूर्यवंशी हे देखील उपस्थित आहेत आणि 4 ते 5 जण जे आहेत हे 4 ते 5 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते सध्या या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ते बघू शकतो त्यांच्या हातांमध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत, ते त्यांनी जो पूर्णतः जो अभ्यास केलेला आहे मराठा समाजाचा त्याबद्दल ते त्यांच्याशी बोलू शकत आहेत। अर्थातच शिंदे जे आहेत संदीप शिंदे हे माध्यमांशी देखील संवाद साधू शकतात जरांगे यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर। त्यामुळे नेमकं उपसमितीमध्ये काय चर्चा झालेली आहे, जरांगेंसोबत काय चर्चा झाली हे तर ते सांगतीलच, पण सध्याची ही ताजी दृश्य आपण बघू शकतोय। अर्थातच 30 तासांनंतर या ठिकाणी कोणीतरी सरकारतर्फे असेल किंवा प्रशासनातर्फे असेल या ठिकाणी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पोहोचलेलं आहे। अनेक आमदार खासदार या ठिकाणी येऊन गेलेत त्यांची भेट घेण्यासाठी, पण मात्र कुठल्या हालचाली ज्या आहेत त्या होत नव्हत्या। पण अर्थातच आता बघू शकतो आज सकाळपासूनच सकारात्मक हालचाली ज्या आहेत त्या मराठा समाजासाठी होताना दिसून येत आहेत। मुंबई महानगरपालिका यांनी देखील अनेक सोयीसुविधा ज्या काल बंद होत्या त्या सुरू केलेल्या आहेत आणि सोबतच आता माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडे एक महत्वपूर्ण निर्णय सरकारने जो आहे तो दिलेला आहे की तुम्ही याचा अभ्यास करा। समिती देखील त्यांची स्थापन केलेली आहे आणि अशामध्येच आज जेव्हा मनोज जरांगे पाटील मागील 30 तासांपासून आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेत, आमरण उपोषणाला, त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी नेमकं आतापर्यंत प्रकरण हे कुठपर्यंत आहे, सरकारच्या कोर्टातला चेंडू कुठपर्यंत पोहोचलेला आहे हे ते आता सध्या जरांगे पाटील यांना सांगताना दिसून येत आहेत। कुठेतरी जरांगे हे त्यांना कन्व्हिन्स नाही होत आहेत किंवा मग त्यांच्याशी चर्चा जी आहे ती कशा पद्धतीने करत आहे ते आपण ताजी दृश्य जे आहेत ते बघू शकतोय। संदीप शिंदे हे स्वतः त्यांना पटवून सांगत आहेत सगळ्या गोष्टी। त्यांच्यासोबत कोकण विभाग आयुक्त विजय सूर्यवंशी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व आजी माजी शासकीय कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। असं देखील माहिती मिळत होती की कोणीतरी एक IAS अधिकारी हे देखील आता त्यांच्यासोबत येतील, पण मात्र आता सध्या ते व्यासपीठावर दिसून येत नाहीयेत।
तर पाहायला गेलं तर मग कोणतं तरी अशी पद्धतीची चर्चा सुरू आहे जी जरांगे यांना पटत नाहीये किंवा मग त्यांच्या विचारांच्या विरुद्ध असल्यासारखी आहे, असे काहीसे हावभाव हे जरांगेंच्या चेहऱ्यावर सध्या दिसून येत आहेत. आणि अर्थातच संदीप शिंदे यांच्यासोबत चर्चा जी आहे ती त्यांची सध्या सुरू असल्याचं स्नेहा आपल्याला दिसून येत आहे. शुभम, खरं तर एक भलं मोठं डॉक्युमेंट, खूप मोठं कागदपत्रांचं बंडल त्यांनी आणलेलं आहे आणि खरं तर अनेक मुद्दे ते जरांगेंना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत न्यायमूर्ती शिंदे. तर यात प्रामुख्याने जी जरांगेंची मागणी आहे की जे सगळे सोयऱ्यांचं आरक्षणासंदर्भातली सगळे सोयऱ्यांचा नियम लागू करा, तर कदाचित याच संदर्भात चर्चा होत असावी. हो, अर्थात जरांगेंचे जे सर्व मुद्दे आहेत, ज्या मागण्या आहेत, ओबीसी मधून 10% आरक्षण मिळालं पाहिजे अथवा सर्व सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यांची अंमलबजावणी केली पाहिजे, सोबतच जे गुन्हे आहेत मराठा बांधवांवर याआधी झालेले ते सगळे माफ करण्यात यावे, अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या सरकार दरबारी असेल किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र समोर जी आहे ती त्यांनी सातत्याने मागणी केली आहे. त्याचबद्दल आता कुठेतरी ही चर्चा जी आहे ती सुरू असल्याची दिसून येत आहे. अर्थातच कागदपत्र जी आहेत ती अनेक संदीप शिंदे यांच्या हातामध्ये दिसून येत आहेत, सोबतच सूर्यवंशी यांच्या देखील हातामध्ये काही कागद जी आहेत ती दिसून येत आहेत. सकाळपासूनच बघू शकतो घडामोडींना वेग आलेला आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील दौऱ्यावर आलेले आहेत मुंबई महाराष्ट्राच्या. त्यांनी देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यासमोर चर्चा केलेली आहे आणि कुठेतरी तोडगा काढावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली आहे. आणि अशा पद्धती याच ठिकाणी आता दुपारी 3 वाजले आहेत, एक दिवसाची मुदत जी आहे ती या आझाद मैदान येथील होणाऱ्या मराठा आरक्षणातील आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जी दिलेली जी आहे ती दिसून येत होती आणि तो देखील कार्यकाळ जो आहे अवघ्या काही वेळात या ठिकाणावर संपणार आहे. आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर ही जी भेट संदीप शिंदे यांची या ठिकाणी होते हे अत्यंत महत्वपूर्ण जी आहे ती मानली जात आहे. 30 तासानंतर जे आहेत जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचलेलं आहे. स्नेहा, नक्कीच शुभम, खरं तर सरकारतर्फे मंत्री आले नाहीत, मात्र शिष्टमंडळ हे आलेलं आहे आणि विशेष म्हणजे न्यायमूर्ती शिंदे आलेले आहेत तिथे. आणि त्यामुळे सरकारनं खरं तर जेव्हापासून जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली होती तेव्हापासून सरकारला नाही म्हणाला तरी टेन्शन हे आलेलंच असणार. आणि आता जेव्हा प्रत्यक्ष जरांगे मुंबईत आलेले आहेत आणि उपोषणाला बसलेले आहेत, तर मराठा आरक्षणावरून जी कोंडी होतीये सरकारची ती फोडण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणजे ही समिती असं म्हणावं लागेल. अर्थातच नाही, जसं तू म्हणाली त्यानुसार मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने मराठा हे पोहोचलेले आहेत. सुमारे 8 ते 9 हजार पेक्षा जास्त गाड्या या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, अशी देखील एक प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या आपल्यापर्यंत येतात. आणि अशामध्येच प्रशासनावरचा कुठेतरी बंदोबस्ताचा दबाव जो आहे तो वाढताना कालपासूनच दिसून येत आहे. नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मग सर्व मुंबईच्या जवळपास लगत असलेला जो एरिया असेल त्या सर्व एरियामध्ये जे आहे कुठेतरी गाड्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. दबाव जो आहे तो प्रशासनावर येत आहे. महानगरपालिकेवर देखील अतिरिक्त ताण येताना दिसून येत आहे. सरकार असेल, पोलीस बंदोबस्त असेल, आरपीएफ असतील किंवा मग सीआरपीएफ असतील किंवा मग दंगल पथक नियंत्रण कक्ष जे असतं यांच्यावर कुठेतरी आता कामाचा ताण जो आहे तो येताना दिसून येते. कारण की एकीकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा जोरदार साजरा केला जात असतो, त्यामुळे तिकडे लागणारा बंदोबस्त, सोबतच मराठ्यांसाठी जे आहे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि त्यांना देखील कुठली गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे. पण त्यांच्यावर कुठेतरी दबाव येत आहे. सोबतच अशी देखील माहिती मिळते की अनेक प्रशासकीय अधिकारी आणि सोबतच जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. वीकेंड आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि अशामध्ये पोलिसांच्या असतील, प्रशासनाच्या असतील, सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी दबाव आहे. सोबतच सरकार समजा पाहायला गेलं तर तू म्हणाले की मंत्री सध्या कोण भेटायला नाही आले, तर उप समितीची बैठक जी आहे ती सुरू आहे आणि कुठेतरी मंत्र्यांकडे देखील एक वेगळंच प्रेशर जे आहे ते या सरकारवर दिसून येत आहे, महायुती सरकारवर, की त्यांना त्वरित निर्णय जो आहे तो घ्यावा लागेल. कारण की कुठेतरी मराठ्यांनी किंवा मनोज जरांगे पाटील यांनी हे जे आझाद मैदानची धाव घेतली ही निवडणुका पूर्वीची घेतलेली आहे. कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि समजा निवडणुका लागल्या तर मग मराठ्यांच्या आरक्षणाचं काय आणि समजा आरक्षण समजा मिळतं तर मग होणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कुठेतरी ते तशा पद्धतीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार त्यांचे उमेदवार असतील किंवा हे असतील ते गटित करू शकतात, पॅनल जे आहेत ते लावू शकतात. असे अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते स्नेहा दिसून येतात. प्रामुख्याने माझ्या नजरेने समजा पाहायला गेलं तर मराठ्यांना आधीपासून आरक्षण असतं किंवा ते आरक्षणापासून वंचित आहेत अशा
पद्धतीने जे बोललं जातं याचा पुरावा असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा जे आहेत ते जमलेच नसते. मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा हा प्रामुख्याने समोर आहे, पण त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातले मराठे उभे आहेत आणि कुठेतरी त्यांचं नुकसान जे आहे त्यांच्या उभ्या विषयाचं हे झालेलं दिसत आहे. पण पुढील पिढ्या किंवा मग त्यांचे जे नातवंड आहेत त्यांचं कुठेतरी भलं व्हावं या दृष्टीने जे आहे आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे. मग ते ईडब्ल्यूएस मधनं असो किंवा मग ओबीसी प्रवर्गातनं असो किंवा मग गॅजेट लागू करणं असेल, हैदराबाद गॅजेट असेल किंवा दुसरं जे गॅजेट आहे ते लागू करणं असेल, कुठेतरी न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. मागच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते त्यांनी 10% आरक्षण दिलं होतं, पण मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही असं सातत्याने जरांगे पाटील हे देखील बोलत असतात. तर त्यामुळे कुठेतरी त्याच्यावर देखील अंमलबजावणी समजा झाली असती तर मग ही वेळ आली नसती. त्यामुळे सरकार बदललं जरी असतं तरी महाराष्ट्रातले मराठे हे आपल्या मागणीसाठी पुरेताना दिसून आले असतेच. आणि त्याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समोर त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा आज मुंबईमध्ये उतरलेला आहे. एक मोठा इतिहास जो आहे तो त्यांनी रचलेला आहे आणि असा पद्धतीचा इतिहास जो अनेक वर्ष जे आहे त्याला कारण की ज्या पद्धतीने मुखमोर्चासाठी मुंबईमध्ये निघाला होता त्याची आठवण आज देखील होते. त्यावेळेस देखील कशा पद्धतीने तोच पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांवर असेल किंवा सर्व प्रशासनावर ताण होता, तशाच पद्धतीने किंवा त्याच्या दुपटीने ताण जो आहे तो यावेळेस दिसून येत आहे. कारण की तो मागच्या वेळेस मुखमोर्चा होता, शांततेचा मोर्चा होता, यावेळेस फक्त आमरण उपोषण जरांगे पाटलांचं आहे आणि सर्व मराठी एकवटलेले आहेत. त्यामुळे सीएसटी स्थानकावरील होणारी गर्दी असो किंवा मुंबईच्या इतर ठिकाणी होणारी गर्दी असो याच्यावर कुठेतरी अंमल होणं जे आहे ते गरजेचं आहे. लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे. अर्थातच गणेश उत्सवाच्या सुट्ट्या या देखील काही दिवसात अवघ्या दिवसात संपणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये ही गर्दी पुन्हा एकदा वाढताना दिसून येईल. सध्या गणेश उत्सवाच्या सुट्ट्या सुरू आहेत. सोबतच समजा पाहायला गेलं तर मुंबईकरांना जो आहे आज काहीच्या प्रमाणात त्रास जो आहे तो होताना दिसून आला होता. रेल्वेमध्ये रस्त्यावर देखील कोंडी झाली होती मोठ्या प्रमाणात. नवी मुंबईकडनं मुंबईकडे येणारी वाहतूक जी असेल त्याच्यावर देखील कोंडी झाली होती. अशा अनेक गोष्टी अनेक बाबी आहेत स्नेहा ज्याच्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे आणि ते मराठ्यांना आरक्षण देऊनच असेल. आणि त्याच अनुषंगाने ही समोरची घटना घडणारी संदीप शिंदे असतील किंवा मग सूर्यवंशी असतील कोकण विभागाचे आयुक्त हे सध्या जरांगेच्या भेटीला आलेले आहेत. स्नेहा, नक्कीच शुभम, खरं तर काल जेव्हा एका दिवसाची वाढीव परवानगी आजच्या संदर्भात देण्यात आली होती तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केले होते की आंदोलकांची कोंडी करण्यासाठी मुद्दाम आंदोलन स्थळाच्या आणि आजूबाजूच्या हॉटेल्सना किंवा दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आली होती, कोंडी करण्याचा प्रयत्न, शौचालय बंद ठेवण्यात आली होती. तर या आरोपांना सुद्धा विखे पाटलांनी उत्तर दिलेलं होतं, त्याबद्दल डिटेल्स? अर्थातच समजा बघायला गेलं तर ज्या पद्धतीने काल ही चर्चा सुरू होती ती अगदी खरी होती आणि योग्य होती. आणखी अर्थातच मोठी कोंडी जी आहे ती सगळ्यांची झाली होती. हाल जे आहेत ते मराठा बांधवांचे या ठिकाणी झाले होते. पण मात्र त्यानंतर आजची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. लगतचे असलेले जे छोटे मोठे व्यावसायिक दुकानं असतील, खाण्याचे असतील किंवा मग इतर दुकानं असतील त्या सुरू आहेत. सोबतच महानगरपालिकेने जे आहे आज अनेक सुविधा ज्या आहेत त्या देखील पुरवलेल्या आहेत. नागरी सुविधा असतात ज्यामध्ये टॉयलेट असतील, ई टॉयलेट्स असतील किंवा मग अन्य सगळ्या गोष्टी या देखील सुरू केलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर्स जे आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित असलेले दिसून येत आहेत. अक्षरशः लोकांना महानगरपालिकेचे शौचालय जे आहेत ते काल बंद करण्यात आले होते. या ठिकाणी आझाद मैदानच्या आजूबाजूला 60 महानगरपालिकेचे शौचालय आहेत ते बंद करण्यात आले होते. मात्र आज पहाटेपासूनच ते उघडण्यात आलेले आहेत आणि अशा अनेक गैरसोयी ज्या आहेत त्या मराठा बांधवांच्या या ठिकाणी झाल्या होत्या. पण मात्र त्याची परिस्थिती आज जी आहे ती सुधारलेली दिसून येत आहे. प्रशासनाकडनं आज मोठ्या प्रमाणात जी आहे मदत मिळत आहे. आरोग्य सुविधा देखील त्यांना मिळत आहे, वैद्यकीय मदत त्यांना मिळत आहे. महानगरपालिकेचे काही डॉक्टरांची टीम ही देखील तैनात करण्यात आलेली आहे. सोबतच काल कुठेतरी पोलीस बंदोबस्त हा काही प्रमाणामध्ये कमी पडला होता असा एक चित्र दिसून आलं होतं. मात्र आज पोलिसांचं संख्याबळ हे देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पूर्णतः परिस्थिती जी आहे ती आज नियंत्रणातली आहे. पण मात्र वाट आहे की सरकारसोबत चर्चेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल माध्यमांशी बोलताना सांगितले की चर्चेचा मागणी निघेल. पण चर्चेसाठी ना इथून कोणाला बोलवण्यात येत होतं सरकारकडून आणि ना या ठिकाणी कोण पोहोचत होतं. अशामध्ये उपसमिती जी नव्याने गठीत करण्यात आली होती जरांगेंच्या मोर्चाआधी त्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत संदीप शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा ते जे आहे उपसमितीला सांगण्याला जातील की कशा पद्धतीने जरांगेंची चर्चा झाली आहे, जरांगेंचं म्हणणं नेमकं काय आहे, मराठा समाजाचं म्हणणं काय आहे हे सांगण्यात येतील. खरं पाहायला
गेलं तर सरकारसाठी असेल किंवा मग कोणत्याही समितीसाठी असेल, सिंगल विंडो ही मराठ्यांनी आणि मराठा समाजाने ओपन करून ठेवलेली आहे, ती म्हणजे थेट मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतच चर्चेची. त्यामुळे सिंगल विंडो जी आहे ती ओपन केल्यामुळे कुठेतरी सरकारची जी आहे यामध्ये खूप सोपं मार्ग आहेत त्यांच्यासाठी चर्चा करण्यासाठी, आणि त्याचं हे पहिलं पाऊल 30 तासांनंतर संदीप शिंदे या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत. स्नेहा. शुभम, खरं तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचं हे शिष्टमंडळ आहे, मात्र उपसमितीनं काही महत्त्वाचा अभ्यास केला होता, महत्त्वाचं संशोधन केलं होतं कुणबी नोंदींसंदर्भातलं, तर त्या संदर्भातला सुद्धा तपशील सादर केला जातो जरांगेंना. अर्थातच त्यांच्यामध्ये सध्या काही चर्चा सुरू आहे, ही इथपर्यंत पोहोचत नाहीये, कारण की व्यासपीठ हे फार उंचीवर आहे, त्यामुळे त्यांचा आवाज देखील या ठिकाणी पोहोचत नाहीये. पण अर्थातच पाहायला गेलं तर 20 मिनिटं झालेले आहेत या ठिकाणी संदीप शिंदे पोहोचलेले आहेत. 20 मिनिटांपासून त्यांची चर्चा जी आहे ती जरांगेंसोबत थेट 1 to 1 जी आहे ती सुरू असताना आपल्याला दिसून येत आहेत. अनेक बाबी, चेहऱ्यांवरचे हावभाव याच्यावरनं लक्षात येत आहे की जरांगे त्यांना त्यांचा मुद्दा असेल किंवा त्यांचं जे म्हणणं असेल ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण की ते समाजाच्या हितासाठी, बलासाठी आणि टिकणारं आरक्षण, महत्वाचं म्हणजे टिकणारं आरक्षण जे नेहमी टिकेल, जे सुप्रीम कोर्टात असेल किंवा मग कुठल्या कोर्टात असेल, तर त्यांना परत रोख जी आहे ती मिळाली नाही पाहिजे, किंवा समजा कोणी याचिकाकर्त्यांनी किंवा विरोधकांनी पुन्हा एकदा त्याच्यावर सरकार दरबारी समजा ती फाईल नेली तर मग कुठली अडचण येऊ नये. त्यामुळे टिकणारं आरक्षण हे मराठ्यांना मिळावं अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी जी आहे ती जरांगेंची सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी तशा पद्धतीचं बोलणं जे आहे ते या ठिकाणी असू शकतंय, याचा एक अंदाज आणि कल सध्या माझ्यापर्यंत पोहोचताना दिसून येत आहे मला. स्नेहा. नक्कीच आपण पाहतोय शुभम, खरं तर ही सगळी उपसमितीचं हे जे शिष्टमंडळ आहे जरांगेंना त्यांची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि कशा प्रकारे सरसकट आरक्षण देता येणार नाही यावर सुद्धा नक्कीच चर्चा होत असेल. पण जरांगेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव ज्याप्रमाणे तू म्हणालास त्याप्रमाणे त्यांना गोष्टी या शिष्टमंडळाच्या तितक्यासा पटतायत असं दिसत नाहीये. अर्थातच जो तोडगा त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये घेतला होता तो जरांगेंसमोर कुठेतरी त्यांना मान्य नाही किंवा पटत नाही आहे, अशा पद्धतीचं चित्र काहीसं जरांगेंच्या चेहऱ्यांच्या वर येणाऱ्या हावभावांवर दिसून येत आहेत. अर्थातच बघू शकतो 30 तास झालेले आहेत, त्यांचं देखील उपोषण सुरू आहे, त्यामुळे काही प्रमाणात जरांगे हे देखील स्वतःवर कंट्रोल जे आहे ते करून त्यांच्याशी बोलताना दिसून येत आहेत. कारण की अनेकदा आपण मनोजदादा जरांगे पाटील यांना बघितलेलं आहे, क्रोधित होताना दिसून आले होते, मग त्यांच्या भेटीसाठी कोण आलेलं असतो किंवा मग कधी कधी मराठा आंदोलक हे कुठेतरी आक्रोशिततेने काही ना काही करत नसतात. कधी जालना या ठिकाणी रस्त्यावर उतरून टायर जाळणे असो किंवा मग रस्ता बंद करणे असो, त्यावेळेस जरांगे पाटील हे कुठेतरी क्रोधित किंवा हे होताना दिसून येतात. त्या तशाच पद्धतीने आजचं देखील काहीचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांच्या चर्चा काय सुरू आहेत, त्यांच्यातनं काय मार्ग निघणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल. पण नवीन उपसमिती जी गठीत केली होती त्यांच्याबद्दल सध्या आझाद मैदानात एकच चर्चा सुरू आहे की तुम्ही मराठे मंत्री आहात, मराठे नेते आहात, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही आमच्यासोबत चर्चेसाठी कधी येणार, आणि येणार जरी आहात तरी मग तुम्ही आमच्यासाठी काय तोडगा काढलेला आहे, आणि अर्थातच आम्हाला आरक्षण द्या, टिकणारं आरक्षण द्या आणि सर्व मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, अशा पद्धतीचे आझाद मैदान आणि आझाद मैदान लगत असलेले जेवढे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आहेत यांच्या मुखी जे आहे एकच जे वाक्य आहे ते दिसून येत आहे आपल्याला. स्नेहा. नक्कीच शुभम, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात 58 नोंदी मिळाल्या होत्या कुणबींसंदर्भातल्या असं या समितीचं म्हणणं आहे, आणि काही नोंदीसुद्धा त्यांनी जरांगेंसमोर सादर केल्या होत्या. तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शिंदे समिती कुणालाही ओबीसी दर्जा देऊ शकत नाही, आणि खरं तर काही मर्यादासुद्धा आहेत, संवैधानिक मर्यादा आहेत. मात्र या सगळ्यानंतर सुद्धा जरांगे जे आहे, जरांगेंची प्रमुख मागणी तीच आहे की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण द्या. तर या संदर्भात कशा प्रकारचा युक्तिवाद होऊ शकतो इथे, किंवा कशा प्रकारची चर्चा होत असेल? अर्थातच ज्यावेळेस मोठे अभ्यासक असतील किंवा तज्ञ असतील त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की राज्य सरकारला हे ओबीसीतनं आरक्षण देणं किंवा 50% मर्यादा ओलांडणं हे संभव नाहीये, अशा पद्धतीने सातत्याने समोर येत होतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपी समजा असं झालं तर मग हे शक्य आहे, आणि महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे
तो कुठेतरी इतके वर्षाचा संघर्ष, 40 वर्षांपेक्षा अधिकचा संघर्ष आहे यांचा, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे स्वतः एकट्याच्या हिमतीवर जे आहेत मागील 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि मागील 4 वर्षांपासून जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर त्यांचं नाव आणि चेहरा जे आहे ते प्रसिद्ध झालं होतं, कारण की ज्या पद्धतीने आंदोलन त्यांनी पुकारलेलं होतं आमरण उपोषणाचं, त्यामुळे. पण कुठेतरी भविष्यामध्ये समजा अशा पद्धतीने 50% मर्यादा ओलांडायची असेल तर मग केंद्र सरकारने घटनेमध्ये बदल करून हे करणं त्यांच्याकडनं शक्य आहे असं अभ्यासक बोलतात. पण जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो किंवा संविधानात पदावर असलेले जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो तेव्हा त्यांचं म्हणणं येतं की असं करणं शक्य नाही आहे, पण मात्र याच्यात इतर तोडगे आहेत. मग ते EWS मधनं असेल किंवा मग अन्य सर्व गोष्टी असतील, गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू करून असेल, तर अशा पद्धतीने तोडगे जे आहेत ते अनेक आहेत. पण मात्र ज्या पद्धतीने थेट मागणं हे जरांगेंचं होत आहे यावर कुठेतरी सरकार देखील किंवा मग राज्य सरकार असेल किंवा मग जे प्रशासकीय अधिकारी असतील हे देखील कुठेतरी विचारात पडलेले आहेत की कशा पद्धतीने करू शकतो, पण हे देऊ शकतो म्हणूनच आम्ही मागतोय हे देखील मराठा समाज हा सातत्याने बोलत आलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी लोकशाहीच्या पद्धतीने हे आमरण उपोषण आझाद मैदान या ठिकाणी मागील 30 तासांपासून 4 दिवसांचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. स्नेहा, शुभम, आंदोलनासंदर्भातलाच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की काल जेव्हा वाढीव परवानगी मिळाली होती तेव्हा रात्रीच्या सुमारास बरेच जण परत नवी मुंबईला निघून गेले होते आणि तिथे त्यांच्या खरं तर रात्रीच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र आजची परवानगी मिळाल्यानंतर आता पुन्हा ओघ काहीसा वाढलेला दिसतोय, गर्दी आणखी वाढलेली दिसते. अर्थातच आज जी आहे गर्दी दुपटीने वाढलेली या परिसरामध्ये दिसून येत आहेत. पण मात्र आज पाऊसच जी आहे ती या ठिकाणी मुंबईमध्ये विश्रांती घेतल्या असल्या कारणाने अनेक मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी जरांगेंना साथ देण्यासाठी जे आलेले आहेत आणि स्वतःच्या समाजाच्या भलं करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ते कुठेतरी काही वेगळ्या ठिकाणी जे आहेत ते गेलेले दिसून येत आहेत. आपण बघू शकतो मंत्रालय असेल, मलबार हिल असेल, मरीन ड्राईव्ह असेल, या ठिकाणी ते जाताना दिसून येत आहेत. आपल्या विविध पद्धतीने त्यांचं आंदोलन जे आहेत ते करताना दिसून येत आहेत. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मराठ्यांची संख्या ही आज जी आहे कालच्या तुलनेत वाढलेली दिसून येत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी कोणतीही लोकल असो, हार्बर रेल्वेवरची असो, सेंट्रल रेल्वेवरची असो, ही तुडुंब मराठ्यांच्या गर्दींनी भरलेले दिसून येत आहे आणि यामुळे काहीशा मुंबईकरांना देखील त्रास जो आहे तो दिसून येत आहे. काल रात्री जे आहे सर्व गाड्या मुंबईच्या दिशेने चेंबूर असेल, गोवंडी असेल आणि सोबतच नवी मुंबईमध्ये कामोठेपासून वाशीपर्यंत जे आहेत सगळ्या गाड्या या ठिकाणी गेल्या होत्या. APMC मार्केट असेल किंवा मग मोठे पार्किंग लॉट जे आहेत त्या ठिकाणी सर्व मराठे बांधव गेले होते. आज सकाळी ट्रेनने देखील या ठिकाणी आले होते. आज जी आहे वाढीव परवानगी पुन्हा एकदा मिळते का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. सोबतच काल ज्या गैरसोयी झाल्या होत्या त्यांच्यावर देखील आज तोडगा निघालेला आहे. सोबतच काल पाणी आणि अन्न याबद्दल कुठेतरी कमी जी आहे ती भासली होती, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी दाखवला होईल किंवा जेवढा अंदाज लावला होता त्याच्यापेक्षा दुपटीने या ठिकाणी मराठा समाज आला. त्यामुळे जे मराठा समाजाचे मुंबईचे समन्वयक आहेत त्यांची थोडीशी धांदल जी आहे ती दुपारच्या वेळेस उडाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत सर्व प्रकरण शांत झालं होतं. गैरसोयी होणं हे तर होतच, पण मात्र जे काही अनेक मराठा बांधव आपल्या सोबतच आपली जेवणाची किंवा मग सर्व गोष्टींची सोय किंवा शिदोरी ज्याला म्हणता येईल ते घेऊन आले होते. अगदी 15 दिवसाचं रॅशन त्यांच्यासोबत त्यांनी आणलेलं आहे. गॅस आणलाय, गॅस स्टोव्ह आणलेत, भांडे आणलेत, पातेले आणलेत आणि अशा पद्धतीने प्रत्येक ट्रकमध्ये 20 ते 25 जण राहतील, झोपतील आणि त्यांचा प्रवास करतील अशा पद्धतीच्या मोठ्या ट्रक भरून या ठिकाणी सर्व आले होते आणि सोबतच त्यांनी त्यांच्यासोबत रॅशन पाणी देखील आणली होती. त्यामुळे सक्षम आहे मराठा बांधव स्वतःच्या सोयीसाठी आणि त्यांची कोणती चुकामुक झाली सोय करण्यासाठी त्यासाठी सकल मराठा समाज मुंबई, सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्यातर्फे जे आहे पूर्णतः चोख नियोजन जे आहे आजच्या तारखेत झालेलं दिसून येतात. सोबतच अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय पक्ष असतील हे देखील समोर येऊन मदतीचा हात म्हणून किंवा आपल्या महाराष्ट्रातील मराठा बांधवासाठी जेवणाची पाण्याची सोय करताना दिसून आले होते. अर्थातच आज कुठेतरी मराठा बांधव जे बाहेरच्या जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून मुंबईमध्ये आलेले आहेत, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले आहेत, त्यांची कुठेतरी आज चोख व्यवस्था जी आहे ती झालेली दिसून आलेली आहे. या ठिकाणी गर्दी जरी वाढत असली तरी मात्र आज काहीसा सकाळनंतर गर्दी वाढते, मात्र आंदोलनस्थळी किंवा आझाद मैदानात फक्त 15,000ंचीच आंदोलन क्षमता, आंदोलकांची संख्या असण्याची अट आहे. मात्र आता तू म्हणतोस त्याप्रमाणे जर खरंच दुपटीने तिपटीने ही वाढलेली असेल संख्या आंदोलकांची त्या भागात येणारी, दक्षिण मुंबईत येणारी, तर साहजिकच नियमांचा भंग होण्याची सुद्धा शक्यता आहे.
अर्थातच मराठा बांधव हा सध्या संयमाने आहे, त्यामुळे नियमांचा भंग हा किंवा नियमांची पायमल्ली ही कुठेही झाल्याची नोंद जी आहे ती अधिकृतरित्या जी आहे ती आपल्यापर्यंत असेल किंवा मग प्रशासनापर्यंत असेल ही अजून आलेली नाही आहे. मी एक फक्त गोष्ट सुधारतो स्नेहा, की आझाद मैदानाची जी कॅपॅसिटी आहे ती 5,000 एवढी आहे आणि 5,000पेक्षा जास्त आंदोलक हे सध्या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि आझाद मैदानाच्या देखील मोठ्या संख्येने सकाळपासून आहेत. अर्थातच बघायला गेलं तर सर्व 3:30 वाजता ही पहिली गाडी जी मुंबईच्या बाहेरनं या ठिकाणी आलेली दिसून आली होती आणि त्यानंतर असंख्य गाड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आझाद मैदानाजवळ दाखल झाल्या होत्या. त्यामुळे इकडची परिस्थिती अशी आहे की 5,000पेक्षा जास्त मराठा बांधव सध्या मुंबईमध्ये आहेत. काही लोक फिरतीवर आहेत, काही लोक या ठिकाणी आहेत, काही आराम करतायत, काही सीएसटी स्थानकावर आहेत किंवा मग मस्जिद स्थानक असतील त्या स्थानकावर मुंबईमध्ये जिथे जिथे त्यांना शेड मिळेल त्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्या ठिकाणी जरांगेंची साथ देत आहेत. आणि सोबतच नवी मुंबईमध्ये काल रात्रीचे सर्व निघून गेले होते, ट्रकनी असतील, गाड्यांनी असतील, ते आज सकाळी पुन्हा एकदा आझाद मैदान या ठिकाणी परत येताना जे आहे ते दिसून आले होते. सध्या आझाद मैदानाचं चित्र पाहायला गेलं तर तुडुंब आझाद मैदान भरलेलं आहे, कारण की जे आजूबाजूला पसरलेले सर्व नागरिक होते, जे मराठा बांधव होते, ते शिष्टमंडळ येत आहे असं समजल्यास त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी धाव घेतली होती. काही वेळेसाठी पोलीस प्रशासनाची देखील धांदल उडाली की नेमकं घडलेलं काय आहे, कारण की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती पोलीस बांधव जे आहेत, आपले मुंबई पोलीस जे आहेत, ते ऑन ड्युटी असताना ते मोबाईलचा वापर करू शकत नाही आणि अर्थातच बातम्या असतील किंवा अपडेट असतील हे त्यांच्यापर्यंत वायरलेस सिस्टीम जरी नुसार येत असले तरी जी बातमी आपल्याकडे असते, आपल्या माध्यमांकडे असते, ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला काहीसा वेळ लागतो. त्यामुळे पोलीस प्रशासन हे अलर्ट मोडवर पाऊण तासाठी गेलं होतं की नेमकं घडलेलं काय आहे, लोक अचानक आझाद मैदानाच्या दिशेला का धावताना दिसून येत आहेत, अशी खळबळ जी आहे ती काही वेळेसाठी, अवघ्या काही मिनिटांसाठी या ठिकाणी घडलेली दिसून येत होती. अर्थातच बघायला गेलं तर मुंबईमधील अनेक छोटे व्यावसायिक जे असतील ते स्नेहा ते देखील या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने चान्स मारताना दिसून येत आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी कुर्ला असेल, गोवंडी असेल किंवा मग अंधेरीच्या साईडचे जे आपले अण्णा लोक इडली वडा घेऊन असतात ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे मराठा बांधव हे स्वकर्त्याने जे आहेत आपलं पोट भरत आहेत आणि जरांगेंना साथ देताना दिसून येत आहेत. सध्याचं बघू शकतो जरांगेंचे हावभाव हे पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेले दिसून येत आहेत. आमरण उपोषण आझाद मैदान जे या ठिकाणी होत आहेत ते कुठेतरी हास्यमय वातावरण काही क्षणासाठी या ठिकाणी झालं होतं, ज्यामध्ये सूर्यवंशी असतील, संदीप शिंदे असतील हे हसले होते. जरांगेंनी काहीतरी थट्टा केली आहे, कारण की त्यांची बोलण्याची वर्णी कशा पद्धतीने आहे ही देखील सर्व महाराष्ट्र जाणत असतो. त्या पद्धतीने या ठिकाणी काहीसं चित्र जे आहे आत्ताच काही सेकंद आधी या ठिकाणी घडलं होतं. आता आपण बघू शकतोय सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 25 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या ठिकाणी संदीप शिंदे असतील आणि सूर्यवंशी असतील हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. यांची चर्चा होणार आहे आणि चर्चा जी आहे ती सुरू आहे. आणि मात्र ही चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा जे आहेत या ठिकाणावरनं संदीप शिंदे आणि विजय सूर्यवंशी हे पुन्हा एकदा ज्या ठिकाणी उपसमितीची बैठक आहे त्या ठिकाणी जाणार आहेत. सोबतच समजा आपण बघू शकतो न्यायमूर्ती यांच्यासोबत समितीची जी भेट झाली आहे त्यामधले काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर येताना दिसून येत आहेत की 13 महिन्यांपासून आम्ही अभ्यास केलाय, अहवाल देऊन टाका, मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे म्हणून अशा पद्धतीने मागणी जी आहे ही जी आहे जरांगेंनी केलेली आहे. आणि यासाठी इतका मोठा कालावधी लागतो का? आता इथून पुढे वेळ देणार नाही. आमरण उपोषण जे आहे ते आमचं सुरू झालेलं आहे. सातारा संस्था बद्दल देखील त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यावर शिंदे समितीने असं उत्तर दिलेलं आहे की अभ्यास झाला आहे, त्यामुळे अंमलबजावणी जी आहे ती देखील होईल. सातारा आणि हैदराबाद गॅजेट याबद्दल देखील उल्लेख जो आहे या तिघांच्या चर्चेमध्ये जो आहे तो झालेला आहे. अर्थातच सातारा हैदराबाद नुसार प्रमाणपत्र द्या आणि उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशा पद्धतीने जरांगेंनी जी आहे ती मागणी या ठिकाणी केलेली आहे. यांच्यासमोर अशी माहिती जी आहे ती आपल्याला आता समोर येताना दिसून येत आहे. स्नेहा, नक्कीच समितीचे असं आश्वासन आहे, असं सांगणं आहे जरांगेंना की आपण गॅजेट तर लागू करणार आहोत, मात्र ते कोणत्या संदर्भात लागू करायचं ते अजून ठरवायचं आहे. कुठेतरी शुभम हे कोंडीत पकडणारं किंवा फसवा आश्वासन वाटतंय? आश्वासन जे आहे ते आतापर्यंत अशाच पद्धतीने आलं होतं आणि सोबतच बघायला गेलं तर प्रक्रियेला वेळ लागतो अशा पद्धतीने शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि जरांगेंनी त्याच्यावर प्रश्न केलेला आहे की का वेळ लागतोय, कोणती कारणं आहेत त्याला वेळ लागतोय. त्याच्यावर जरांगे यांनी पुन्हा एकदा सांगितलं की हैदराबाद गॅजेट उद्यापासून लागू करा, प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा. जरांगे यांच्या नोंदी झालेल्या आहेत, त्यांना
उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, अशा पद्धतीचं मागणं जे आहे ते जरांगेंनी केलेलं आहे. आणि सोबतच त्यावेळी नोंदणी करत असलेल्या लोकांची फक्त नोंदणी आहे, नाव आहे, आडनाव नाही. आता तेच मराठा आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा पद्धतीने देखील जे आहेत जरांगे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे मराठी आहेत तेच कुणबी आहेत, दुसरे कोणी नाही, अशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी म्हटलं होतं. सध्या बघू शकतो 25 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. मराठा समाज हा आता पाठीमागनं घोषणा देताना जो आहे दिसून येत आहे. अर्थातच त्यांना देखील प्रश्न पडलेला आहे की नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे किंवा कोणत्या कारणास्तव हे सगळं कोणत्या कारणास्तव इतका विलंब लागत आहे, कारण की मागणी जी आहे ती थेट होताना दिसून येत आहेत. पण अनेक बाबी असतात त्याबद्दलच या चर्चेला जो आहे विलंब होत आहे. पण मराठा समाज हा आता काहीसा प्रश्न जो आहे तो करतोय की आरक्षण द्या अशा पद्धतीच्या घोषणा देताना या ठिकाणी दिसून येत आहेत. बॅरिकेटिंग जी लागण्यात आलेली आहे या व्यासपीठाच्या आजूबाजूला, त्या बॅरिकेटिंगवर देखील चढण्याचा जो आहे तो प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. कुठेतरी मराठा समाजाची पूर्णतः इतके दिवसांची वाट जी त्यांनी बघितलेली आहे आणि इतक्या लांबून आपल्या सणासुदीचं घर दार परिवार सोडून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर त्यामुळे या गणेश उत्सवामध्ये प्रसाद घेऊनच जाणार आणि प्रसादाच्या स्वरूपाने आणि आरक्षण घरी घेऊनच जाणार असा निश्चय आणि ठाम जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे कुठेतरी चर्चा नेमकी काय सुरू आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत, फोटो काढतायत, व्हिडिओ काढताना दिसून येत आहेत. इकडची समजा परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीने आहे. पण व्यासपीठावर समजा पुन्हा एकदा असतो तर व्यासपीठावर बघितलं तर ज्या पद्धतीने खुलेआम चर्चा मीडिया समोर असेल, माध्यमांसमोर असेल किंवा सर्व सगळ्यांसमोर, सगळ्या यंत्रणेसमोर असेल, ही कुठेतरी जरांगेंचा हा आधीपासूनचाच एक स्वभाव म्हणता येईल किंवा मग जरांगेंची आधीपासूनच ही युक्ती जी आहे की जे आहे ते थेट सर्वांसमोर झालं पाहिजे. यावर मुंबईमध्ये देखील त्यांच्याकडनं या युक्तीवर अंमलबजावणी झालेली दिसून येत आहे आपल्याला. स्नेहा, नक्कीच. शुभम, खरं तर जरांगेंची ही मागणी आहे की सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मात्र आणि त्या संदर्भातला GR काढा. मात्र या सगळ्या शासकीय प्रक्रियेंना, कायदेशीर प्रक्रियांना वेळ लागतो आणि त्यामुळे 6 महिन्यांचा कालावधी द्या असं या समितीचं, उपसमितीचं म्हणणं आहे, शिंदेंचंही म्हणणं आहे. मात्र हा सगळा वाद आणि प्रतिवाद जर आपण पाहिला तर एकूणच जरांगेंचं आंदोलन लांबणार अशी चिन्ह दिसत आहेत. अर्थातच स्नेहा, लांबणारे असे चिन्ह स्पष्टतः दिसून येत आहेत. पण मात्र गणेशोत्सवाच्या सुट्ट्या संपणार आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोकणात गेलेले असतील किंवा इतरत्र भागात गेलेले जे गणेश भाविक असतील, जे कोकणासाठी मुंबई शहरामधनं जात असतात, ते आता कुठेतरी पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकतो मंगळवारी जे आहे गौरीपूजन आहे आणि गौरीपूजन झाल्यानंतर मुंबईतील कोकणात गेलेला मुंबईकर असेल तो पुन्हा एकदा जो आहे मुंबईत येण्यास सुरुवात होते. शाळा असतील, कार्यालय असतील, हे पुन्हा एकदा सुरू होतील. त्यामुळे चांगलीच कोंडी जी आहे ती मुंबईकरांची आणि मराठा समाजाची होताना दिसून येईल. त्यामुळे मंगळवार ते बुधवारपर्यंत समजा काही तोडगा निघाला आणि जरांगेंचं आंदोलन स्थगित झालं किंवा मग त्यांना यश मिळालं तर एक मोठा आणि महत्वाचा बदल जो आहे तो या होणाऱ्या. शुभम, तू थोडा वेळ असाच आमच्या बरोबर राहा. एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. मनोज जरांगे न्यायमूर्ती शिंदे यांच्यासोबत चर्चा करतायत. आपण जे पोलीस हल्ला तर नाही ना, कुठला पोलीस हल्ला तिथे पोलीस हल्ला गेला किंवा ज्या ठिकाणी जायचं आहे काही व्यक्तीला काही तेवढे सोडून बाकी सगळे फक्त नावं द्यायला बरोबर. ते समित्या कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टात ऑर्डर करून मागे घेणं, याला आपण 1 महिन्याचा वेळ देतो आहे. 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. पण ती केस उकरून काढली त्यानंतर ते काही करू शकते. 15 मिनिट अहो त्या टायमाला 15 मिनिटात केलं तुम्ही आंदोलन घेण्याला घेत नसतो. केसच्या अडीने प्रकारच्या जबाबदारी करता नाही घेतलं केस मागं नाही घेणार तुम्ही, पण आंदोलन सांगितलं नाही.
पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. तर माझ्या विश्लेषण घ्यावा बा विश्लेषण गेलो. तर आपण पाहतोय मराठा आरक्षण समितीची उपसमिती जी आहे या उपसमितीचे सदस्य हे चर्चा करतायत जरांगे पाटलांशी आणि मध्यंतरीच्या काळात जरांगेंचा आवाज काहीसा वाढलेला दिसतोय. तर काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. तर ज्या मागण्या जरांगेंच्या आहेत त्या सरसकट मान्य करू शकत नाही. एक विशेष कायदेशीर प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेअंतर्गतच असा लगेच GR काढता येत नाही असं या सदस्यांचं म्हणणं आहे. मात्र जरांगे मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आपण पाहतोय मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते आणि आता जरांगेंचा वाढता आंदोलनाला पाठिंबा पाहता आणि या आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहता सरकारनं मराठा आरक्षणाची उपसमिती जी आहे त्या मराठा उपसमितीचे शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला पाठवलं होतं आणि न्यायमूर्ती शिंदे आणि इतर अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत. या भेटीत ते जरांगेंशी संवाद साधतात. तर आंदोलनातून मार्ग हा निघाला पाहिजे अशीच भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो असं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात बोलताना म्हटलं. आणि आपण पाहतोय की सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि कोकण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतायत आणि चर्चा झाल्यानंतर जे मुद्दे उपस्थित होतील किंवा ज्या महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या चर्चेदरम्यान समोर येतील त्यांच्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी या उपसमितीची बैठक असेल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आम्हाला सविस्तर माहिती देत होते, सविस्तर विश्लेषण करत होते. शुभम, तुझेही सुद्धा धन्यवाद या सगळ्या संदर्भात. तर आपण पाहतोय महत्त्वाच्या मागण्या आहेत जरांगे पाटलांच्या. तर मराठा उपसमितीचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेला आपण पाहतोय. जय महाराष्ट्राच्या TV स्क्रीनवर याच भेटीची दृश्य थेट आंदोलन स्थळावरून आझाद मैदानावरून जरांगेंच्या उपोषणामुळे आता तोडगा निघणार का हे पाहायचं आहे. नाही 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करायचं घेऊन जातो आम्हाला बघायचं तुमचं जाऊ द्या. एक बाब कशी असती तुला शेतात कामात जाता येणार सगळं द्यायला मग एवढे सगळं द्यायला तुला नोकरी द्यायला तर मी दुकान द्यायला. सातारा संस्थान हैदराबाद नाही ते कालावधीच नाही त्याला दर्शकाला याचे खेळायला लागले भावना संघ महिलाच्या याची वेळी चालू आहे ना ते नोकऱ्या द्यायचं ते सगळ्यांना दिला ना. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एक नोकरी देऊन टाकली. तिथे कशाला भावना करायची. ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता मार्ग तुमच्या वाढीचा पाहून नाही कुठे घेता हे बोलणं शक्य आहे. सरसकट म्हणून नाही त्यांची त्यावेळेस देशी सरसकट म्हणलं कारण आम्ही काय कोणाला हल्ला नाही करलो. आम्हाला खाल्लेलं आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलं. उलट आमचीच मागणी होतं त्यांना बडतर्फ करून त्यांना सगळं झाली पाहिजे. त्यांच्या हातपाड्याच्या केसेसला होत्या सगळ्या पोलीस अधिकारी आमचं त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला ना एक कोणाला घेऊन देत नाही लागत मारा आता एवढं ती गाडी घ्यायचा लागत की आमची एक गाडी असे सरकार नंतर ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल ते 100 असतात.
हे सगळे बडतर्फ होत होते त्याचे पुरावे आहेत गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून आमची सुद्धा मागणी त्याचं सरसकट आहे 50 नाही 60 नाही त्यांच्याच लोकांचा अडचण केलं आमच्या भरली का